उन्हाळ्याचं सीझन म्हणजे घाम आणि घाम आला म्हणजे घामोळ्या. तसंच पाऊस पडल्यावर वातावरणामध्ये एक उमस तयार होते, ह्युमिडिटी तयार होते आणि त्याच्यामुळे सुद्धा घामोळ्या येतात. तर ही घामोळ्या येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात आधी घामोळ्या म्हणजे काय असतात? आपल्या स्किनच्या खाली स्वेट ग्लँड्स असतात, म्हणजेच घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात. मग जेव्हा आपण गरमीमध्ये काम करतो किंवा एक्सरसाइज करतो किंवा स्वयंपाक करतो, अशा वेळेस आपल्या बॉडी कूल डाऊन व्हायची गरज असते बॉडीला. तर हे घाम तयार होऊन त्या स्वेट ग्लँड्सच्या बाहेर येतं, स्किनच्या बाहेर, आणि बॉडी कूल होते. हे अशी मेकॅनिझम आहे. पण जर काही कारणामुळे ते स्वेट ग्लँड्समधून डक्ट्स बाहेर येतात आणि डक्ट्स स्किनच्या बाहेर ते घाम आणतात. पण या डक्टमध्ये जर ब्लॉक झाला तर ते घाम बाहेर न येता रिव्हर्समध्ये जातो आणि स्किनच्या खाली जमा होतो आणि मग ते असे बबल्ससारखे तयार होतात, ज्याला आपण घामोळ्या म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये माइल्ड इचिंग किंवा बर्निंग सेन्सेशन, प्रिकली हीट सेन्सेशन म्हणजेच काटे टोचल्यासारखे वाटणं, असं सगळं होते. तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर हे कोणामध्ये होतं? एकतर लहान मुलं जे असतात, न्यूबॉर्न बेबी, 1 आठवड्याचे 2 आठवड्याचे, यांच्यामध्ये ते ग्लँड डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे ती ग्लँड डेव्हलप न झाल्यामुळे ते स्वेट बनतच नाही आणि बाहेर येत नाही. त्यामुळे त्यांना जास्त रिस्क असते. म्हणून उन्हाळ्यात आपण तेल लावून मालिश नका करू म्हणून सांगतो. आणि लहान मुलांना जास्त करून पाठीवर, शोल्डर्सवर, नेकवर घामोळ्या येतात. मग त्यांना कॉटनचे लूज क्लोथ्स वापरावे, थंड वातावरणात ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे जे खूप दिवसापासून बेडरिडन आहे, आजारी आहेत, अशा लोकांमध्ये पाठीवर सारखं झोपल्यामुळे त्यांना पण घामोळ्या येतात. तिसरं म्हणजे उन्हामध्ये सतत काम करणारे किंवा ट्रॅव्हलिंगसाठी आपण हॉट क्लायमेटमध्ये गेलो आहे, ह्युमिड क्लायमेटमध्ये गेलो, तिथे पण हे घामोळ्या दिसतात. मग हे घामोळ्याचे 3 प्रकार असतात. कुठे त्यांना ते डक्टमध्ये ब्लॉक झाले आहेत त्या हिशोबाने ते 3 प्रकार असतात. पहिलं म्हणजे मेलेरिया क्रिस्टलिना, म्हणजे क्रिस्टल्स क्लिअर, म्हणजे क्रिस्टल क्लिअर दिसणारे घामोळ्या असतात, जे की कॉमनेस्ट आहे. ऑलमोस्ट 4% मुलांना, न्यूबॉर्न बेबीजना हे दिसतात ते घामोळ्या, आणि माइल्ड बर्निंग असते. दुसरं असते मेलेरिया रुब्रा, म्हणजे हेच घामोळ्या रेड कलरच्या होतात, त्याला त्रास होते आणि ते पण न्यूबॉर्न बेबीजमध्ये दिसू शकतात, मोठ्यांना पण दिसू शकतात. आणि तिसरं म्हणजे मेलेरिया प्रोफंडा, हे थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला, म्हणजे जे लोक जास्त सतत बाहेर काम करतात, मिलिटरी पर्सनल, अशा लोकांमध्ये हे वारंवार रुब्रा होऊन मेलेरिया प्रोफंडा होते. वारंवार कधीकधी आपल्या स्किनवर एक स्टेफायलोकॉकस एपिडर्मायडिस नावाचा बॅक्टेरिया असतो, जे की कॉमनली प्रेझेंटच असतो, पण कधीकधी इन्फेक्शन झाल्यामुळे ते या घामामध्ये पस तयार करता आणि मग पस फिल्ड पण घामोळ्या असू शकतात, जे की कॉम्प्लिकेशन आहे. तर काय करायला पाहिजे? आपण जास्त वेळ उन्हामध्ये काम नाही करायला पाहिजे आणि थंड वातावरणात पेशंटला हलवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर थंड बर्फ लावणे, थंड पाण्याने आंघोळ करणे, कॉटनचे कपडे घालणे, अशा सगळ्या प्रिकॉशन घेऊन 1-2 दिवसात त्या मलेरिया जे नॉर्मल असल्या त्या निघून जातात. पण जर या सगळ्या प्रिकॉशनने सुद्धा जात नसतील तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवावं लागेल आणि ते मग त्याची पुढची ट्रीटमेंट देतील. तरी पण कधीही लक्षात ठेवा, जेव्हा पण ह्युमिडिटी आहे, पावसाळा आहे किंवा उन्हाळ्यामध्ये गरम आहे, तेव्हा तुम्ही लूज कॉटन क्लोथ्स वापरा आणि जास्त वेळ उन्हात राहणे टाळा. आणि थंड पाण्याने आंघोळ करणे आणि बर्फ लावून घेणे जर थोडं बर्निंग सेन्सेशन सुरू झालं आहे. उन्हामध्ये तर सनस्ट्रोकची भीती जास्त असते. जास्त वेळ एवढं टेम्परेचरमध्ये आपल्याला मळमळ होणे, डोकं दुखणे, उलटी होणे किंवा हाय ग्रेड फीवर येणे, हे सगळे सिम्पटम्स आपण त्वरित आपल्या डॉक्टरांना संपर्क साधायला पाहिजे. आणि माइल्ड जर असल्या घामोळ्या तर या सगळ्या प्रिकॉशन्सनी जातात.